अभिषेक सरांचं तुम्ही थोडं ऑडियन्सला सांगू शकता की जो आरोपी होता मॉरिश, त्याचं बॅकग्राऊंड खराब होतं. तर फोन झाला फायरिंग परत अभिषेकमध्ये फायरिंग होण्याचं कारण काय, काहीतरी हा संबंध आहे का हे पोलिसांनी तपासायला पाहिजे, एवढीच माझी इच्छा होती. आणि त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला फायरिंग झाली 11 मिनिटला म्हणजे क्राईमकडे ही केस दिली गेली. तिथल्या सगळ्या इमारतीचे फुटवेत काढले, पोलिसांनी काढले नाहीत. ओके. मी सेकंड डे लगेच मी क्राईमच्या ऑफिसरने ह्याच घरात इथंच बोलवले आणि म्हटलं काय कसं काय, नाही म्हणे तो इनोसंट आहे, की त्याच्या पिस्तुलातून फायरिंग होते, त्याला तुम्ही इनोसंट म्हणता म्हणजे आमचा तुम्ही हे करता की काय. त्यामुळे म्हटलं हे फुटेज बघा आणि फुटेजमध्ये ताबडतोब तुम्ही त्याच्यावरती कारवाई करा. फुटेज पाहिल्यानंतर माझी अपेक्षा होती की यांना कमीत कमी बोलवलं आणि लगेच सोडून दिलं. जाऊन स्टेटमेंट मग मी हायकोर्टात गेलो आणि हायकोर्टाला सुद्धा धन्यवाद देतो मी. हायकोर्टाने सुद्धा सगळे फुटेज पाहिले, त्यांनी चौकशी केली आणि त्याच्यात निष्कर्ष काढला की पोलिसांची खूप ढिलाई आहे